पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्ती को शुभवर्तमान अध्याय 25 मराठी। मत्ती को शुभवर्तमान अध्याय 25। मत्ती को शुभवर्तमान अध्याय 25। 10 कुमारींचा दृष्टांत। 10 कुमारींचा दृष्टांत। तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल। त्या आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या। त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या। मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपणाबरोबर तेल घेतले नाही। शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले। मग वराला विलंब लागल्यामुळे सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली। तेव्हा मध्यरात्री अशी हाक झाली की पहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला। मग त्या सर्व कुमारी उठून आपले दिवे नीट करू लागल्या। तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास आपल्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत। पण शहाण्यांनी उत्तर दिले की कदाचित आम्हास व तुम्हास पुरणार नाही। तुम्ही विकणाऱ्यांच्या इथे जाऊन आपणाकरता विकत घ्यावे हे बरे। त्या विकत घ्यावयास गेल्या, इतक्यात वर आला। तेव्हा ज्या सिद्ध होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नास आत गेल्या आणि दार बंद झाले। नंतर त्या दुसऱ्याही कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभुजी, प्रभुजी, आम्हाला दार उघडा। त्याने उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो की मी तुम्हास ओळखीत नाही। यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही। रुपयांचा दृष्टांत। रुपयांचा दृष्टांत। कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासास बोलावून त्यास आपली मालमत्ता सोपून दिली, त्याप्रमाणे हे आहे। एकाला त्याने 5,000 रुपये, एकाला 2,000 व एकाला 1,000 असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो प्रवासास गेला। ज्याला 5,000 मिळाले होते त्याने लागले जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 मिळविले। तसेच ज्याला 2,000 मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 मिळविले। परंतु ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन भूमी खणली व तीत आपल्या धन्याचा पैका लपविला। मग बहुत काळानंतर त्या दासांचा धनी आला व त्यांचा हिशेब घेऊ लागला। तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 रुपये सोपून दिले होते। पहा, त्यावर मी आणखी 5,000 मिळवले आहेत। त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू झालास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन। मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन। आपल्या धन्याचे सुख भोगावयास ये। नंतर ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण मला 2,000 रुपये सोपून दिले होते। पहा, त्यावर मी आणखी 2,000 मिळविले आहेत। त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू झालास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन। आपल्या धन्याचे सुख भोगावयास ये। मग ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण कठोर मनुष्य आहात। जेथे आपण पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरले नाही तेथून जमा करता, असे मला आपणाविषयी कळले। म्हणून मी भिवून आपले 1,000 रुपये भूमीत लपवून ठेवले होते। पहा, ते तुमचे तुम्हास मिळाले आहेत। तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जिथे मी पेरले नाही तिथे कापतो व पसरले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे असते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासहित मिळाले असते। यास्तव हे 1,000 रुपये याचपासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला द्या, कारण ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला विपुल होईल, आणि
ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याचपासून घेतले जाईल, आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधकारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल. न्यायाचा दिवस. न्यायाचा दिवस. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याचबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. त्याचपुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील, आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करतो, तसे तो त्यास एकमेकापासून वेगळे करील. मेंढरास तो आपल्या उजवीकडे ठेवेल व शेरडास डावीकडे ठेवेल. तेव्हा राजा आपल्या उजवीकडल्यास म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरता सिद्ध केले ते वतन करून घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझा समाचार घेतला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही मजकडे आला. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर देतील की प्रभुजी, आम्ही आपणाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा तान्हेले पाहून प्यावयास दिले, आपणाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि आपणाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आपणाकडे आम्ही आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले, त्या अर्थी ते मलाच केले आहे. मग डावीकडल्यासही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, सैतान व त्याचे दूत, यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला गेला आहे त्यात माझ्यापुढून जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझा समाचार घेतला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा आपल्याला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहून आपली सेवा केली नाही. तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्ही ज्या अर्थी या अति कनिष्ठातील एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक दंड भोगावयास जातील, आणि धार्मिक लोक सार्वकालिक जीवन भोगावयास जातील.